मी राजश्री खिवसरा कोथरूडला असते। मला बऱ्याच दिवसापूर्वी म्हणजे साधारण एक 6-7 महिन्यापूर्वी दातदुखीचा भयंकर त्रास होता। भयंकर म्हणजे मी त्यासाठी बरेच प्रयत्न केले पण मला कशातही फरक पडला नाही। तर मी तेवढ्यात योगायोगाने मी सरांचा व्हिडिओ बघितला। त्यात त्यांनी सांगितलं होतं की पेरूची पानं तुम्ही पाण्यात उकळत ठेवा, त्यात तुरटी फिरवा आणि त्याचे गुळण्या करा। बिलीव्ह मी ऑर नॉट, मला इतका रिलीफ मिळाला त्याने, मी सांगू शकत नाही। भयंकर पेनमधून मी एकदम रिलॅक्स झाली। मला कोणत्याही प्रकारे कोणत्याही डॉक्टरांकडे जायची गरज नाही भासली। त्यामुळे मी एकदम आभारी आहे सरांचे। दुसरा अनुभव म्हणजे एकदम माझा हॉटेलचा व्यवसाय होता। त्यात असं खूप कल्ला होता हॉटेलमध्ये आणि त्या आवाज मला असह्य झाल्यामुळे कानातून पस यायला लागला। तर मला म्हणजे एकदम कसं मला माहिती नाही पण दोनदा असंच झालेलं की सरांनी सांगितलं होतं काय कांदा किसून त्याचा रस काढावा, रस काढून ते मधात कालवून गरम करून ते कानात सोडा तुम्ही, त्याने रिलॅक्स होताल। मी ते केलं। आय स्वेअर इतकं बरं वाटलं की त्यानंतर माझं आजपर्यंत कधीही कान दुखलेलं नाही आहे। आणि मला पिरियड्सचा पण खूप त्रास झाला होता। त्यांनी उंबराचं ते झाडाखाली बसायला सांगितलं होतं। मी ते ट्राय केलं आणि आज माझं खूप हात दुखतं, खूप इतकं हात दुखतं की मी आता माझं वजन अतिशय जास्त आहे, त्यामुळं मला कोणत्याही प्रकारचे एक्सरसाइज करता येत नाही आहे। आणि हात पाय इतकं जाम झालेले आहेत की मी स्वयंपाक करते तर मला ॲब्सोल्युटली जमत नाही आहे ते करणं। ते 5-10 मिनटं जर मी उभी राहिली तर मला अक्षरशः डोळ्यातून पाणी येतं। आत्ता सरांकडे आली आहे। सरांकडे येऊन त्यांनी मला थोडंसं व्यायाम करून घेतलं माझ्याकडून। मला अक्षरशः 40-50% रिलॅक्स आहे, रिलीफ दे एकदम। आय एम व्हेरी थँकफुल टू हिम। खूपच छान आहे। आणि अजून एक सांगायचं म्हणजे माझ्या मिस्टरांना ना थोडंसं असं पायाला हे झालं होतं की ते इतकी खाज येत होती। त्यांनी ते कडुलिंबाच्या तेलाचा उपाय सांगितलेला, ते लावलं मी हळदीत कालवून। ही इज ॲब्सोल्युटली फाईन, काहीच प्रॉब्लेम नाही आहे। म्हणून मी तर सांगते की हे जर डॉक्टर्सकडं वगैरे जाऊन तुम्ही जर जे ऑपरेशन्स आणि हे करून स्वतःची तब्येत बिघडून घ्यायची, ते मला नाही वाटत कितपत योग्य। ॲक्च्युली माय डॉटर इज अ डॉक्टर, बट स्टील मी सांगते की हे नॅचरोपॅथीनी जर व्यवस्थित होत असेल तर तुम्ही मोठे हे करूच नका। डॉक्टरांकडे जाऊन हॉस्पिटलाइज होऊन मला नाही वाटत त्याची काय गरज आहे। हे ॲब्सोल्युटली फाईन आहे, म्हणजे खूपच छान आहे। डॉक्टर जे कार्य करतात ते अगदी म्हणजे त्याला शब्दच नाही आहेत। खूपच छान, खूप चांगले कामं करतात।